नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। रंगावरून केला जाणारा भेदभाव आजही संपूर्ण जगामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतो। इतर प्रत्येक गोष्टींवरून होणाऱ्या भेदभावांवर काही ना काही तोडगा काढता येऊ शकेल, पण रंगावरून केला जाणारा भेदभाव यावर काय उपाय काढायचा यावर भल्या भल्यांची बोलती बंद होऊन जाते। अमुक एक रंग म्हणजे चांगला आणि तमुक एक रंग म्हणजे अमंगल, अपवित्र, आणि त्याच रंगाच्या देवाला पूजायचं, पण त्याच रंगाच्या माणसाला मात्र जिवंतपणी नरक यातना द्यायच्या। आणि त्यात तो रंग जर मुलीचा असेल तर तिचं तर जीणच नकोसं करून टाकायचं। अगं ए सायली, काय हे सगळं? धन्य आहेस तू। थांब, हे सगळ्यांना दाखवायलाच पाहिजे। चल चल चल, सगळ्यांनी बघू तर दे। अगं बघू तर दे सगळ्यांना। ही बघा, बाजारात नवीन अप्सरा आलीये। काय ग सायली, या असल्या उपायांवर माझ्या लेकाचा किती पैसा बर्बाद करणार आहेस तू? त्यापेक्षा ना तू एक काम कर, मस्तपैकी ना पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंटचा डब्बा घेऊन ये आणि फास्ट सगळ्या अंगाला परमनंट गोरी होऊन जाशील। नाही 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 आई, अहो हिने रंग लावला ना तर तो रंग काळा पडेल। पण ही कधीच गोरी होणार नाही। मी जाते। अगं 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 थांब, कुठे चाललीस? अगं आम्ही मस्करीच करतोय फक्त। नाही नाही सायली, माझ्याकडे एक नामी उपाय आहे, 100% खात्री आहे। बघ, काय? तू ना पांढरा चुना लाव चेहऱ्याला, माणूस कोण पुतळा कोण हेच कळणार नाही। मामा पुरे आता लाज वाटायला पाहिजे तुम्हा सगळ्यांना तिला असं चिडवताना। अगं तू नाही तुझी ती, फक्त तिचा रंग काळा आहे म्हणून तुम्ही तिला सतत चिडवत असता, टोमणे मारत असता। पण ती या घरासाठी किती करते, किती राबते याचा कोणी काही विचार करत नाही। मी फक्त मस्करीच करत होतो। माझ्या बायकोची मस्करी केलेली मी खपवून घेणार नाही। चल सायली एक मिनिट, मी करतेच तुम्हाला फोन। या तुम्ही दुपारी। कुठे निघालीस? आज पूजा आहे घरात। आई आज माझ्या क्लासमध्ये परीक्षा आहे। कसला क्लास, कसली परीक्षा? मी UPSC ची तयारी करते ना। आई मला जावं लागेल, मला थांबता नाही येणार। अरे निकिता, तू हिला समजावून सांगा, हे शिक्षण नोकरी वगैरे इथे चालणार नाही म्हणावं। आई ते मी तिला केव्हाच सांगितलं। आणि सायली, तू कशाला इतके प्रयत्न करतेयस? तू कितीही परीक्षा पास झालीस ना तरी तुझ्यासारख्या काळूला कुणीच नोकरी देणार नाही। उलट तुझा डांबर फासल्यासारखा चेहरा बघून ते त्यांचं ऑफिस बंद करतील। एक मिनिट, बास झाला। तुम्ही माझ्या रंगावरून, माझ्या वागण्यावरून मला काहीही बोला, एक वेळ मी ऐकून घेईन, पण माझ्या करिअरच्या बाबतीत मला कोणीही काहीही बोलायचं नाही। एक दिवस मी असा आणेन की ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होईल। आई येते मी।
उचल चल आई आई अहो, ही माझी पुस्तक आहेत. बाजूला हो. आणि ते चल बाजूला बाजूला ये रे चल निघ. आऊ आई पुस्तकं का रद्दीत देताय तुम्ही? मी तुझ्यासाठी पूजा ठेवली होती. आई म्हणून पुस्तकं रद्दीत देतात का? तुझी ही शिक्षणाची नाटकं बंद व्हावीत ना म्हणून. आई फक्त पूजेला नाही थांबले म्हणून. माझ तर असं आहे ना की मोठ्या सायबिडीचा हाव आणते. एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्यासाठी कुरूप आहेस आणि कुरूपच असशील. सायली सायली अगं काय काय करतेस तू? सायली इकडे जा. वेळ लागलाय का तुला? हो वेळ लागलाय मला. करवडून काढावीची वाटते सगळी स्किन. निदान ह्याच्या खाली तरी माझा रंग गोरा असेल असं वाटतंय मला. मग तरी निकिता आणि सासूबाई माझ्याशी नीट वागतील, नीट बोलतील. सायली हे बघ, तुला घरातलं कोणी काहीही बोलू दे, कितीही बोलू दे, तू लक्ष नको देऊस. तुझं माझ्यावर, माझ्या प्रेमावर विश्वास आहे ना? माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर आणि माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्या प्रेमाखातरच मी सगळ्यांचं वाईट बोलणं सहन करते, सगळ्यांचं ऐकून घेते. पण कधी कधी ह्या गोष्टी इतक्या अति होतात ना की मला नाही सहन होत. तुझ्या स्किनचा रंग कुठलाही असू दे, मला काहीही फरक पडत नाही. आणि तू याचा विचार सुद्धा करू नकोस. माझं तुझ्यावरचं प्रेम नेहमी असंच राहील. अगं सायली, हा माझा मोबाईल सापडत नाहीये. प्लीज तुझ्या रूम मध्ये आहे का बघतेस का? हा ठीक आहे बघते. हे घे, रूम मध्येच होता. थँक्यू सो मच. सायली अगं हे चेहऱ्यावर काय झालं तुला? हे आई, मी या आधीही सांगितलं होतं की सायलीला त्रास दिलेला मी खपवून घेणार नाही. आणि जर का तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर मला काहीतरी दुसरा निर्णय घ्यावा लागेल. जर का हे असंच चालू राहिलं ना तर मी आणि सायली दुसरीकडे राहायला जाऊ. म्हणजे तिचा छळ थांबेल एकदाचा, नाही? चल सायली. बघितलंस, ही काळी अवदसा घर फोडायला आली आपलं. हिलाच हाकलून द्यायला पाहिजे घरातनं. हिचा कायमचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा.
सर काल रात्रीपर्यंत ती घरीच होती. मध्यरात्री कुठेतरी उठून गेली असेल असं वाटतंय. पण सर ती असं का करेल तेच कळत नाहीये. तिच्या आईवडिलांकडे विचारलं तुम्ही किंवा तिची कधी खास मैत्रीण बहीण? हो सर मी सगळीकडे चौकशी केली पण ती सापडत नाहीये. सर हा तिचा फोटो आहे. नायगुडे यांच्या मिसेसचा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा आणि त्यांचा फोन सर्व्हेलन्सवर टाका. ओके सर. सायलीच्या सासरी फक्त एक गोष्ट चांगली होती. सायलीसाठी आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तिचा नवरा हा मात्र सासरच्यांनी केलेल्या शेरेबाजीला टोमणेबाजीला बळी न पडता पूर्ण वेळ तिच्या बाजूनं होता. आणि सायलीसाठी एवढंही पाठबळ पुरेसं होतं. पण तरी सुद्धा ती कुठे गायब झाली होती. सायलीच्या मनात तरी सुद्धा निराशा होती की तिचा काही वेगळाच प्लॅन होता. सायली जेवढी साधी सरळ वाटत होती ती तशीच होती की तिच्या मनात काही वेगळंच शिजत होतं आणि त्याचा परिणाम म्हणून ती गायब झाली होती. सायली मॅडम काल रात्रीपासून गायब आहेत, माहिती आहे ना तुला? हा साहेब मॅडम रात्रीच माझ्या समोरूनच गेल्या. सुनील दादा, सुनील दादा, हा हा मॅडम जरा गेट उघडा ना. मग ही गोष्ट सकाळपासून त्याच्या घरच्यांना का नाही सांगितली? साहेब दुसऱ्यांच्या पर्सनल प्रॉब्लेममध्ये कसं इंटरफेअर करणार म्हणून मी कुणालाच काही नाही बोललो. आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरा आहेत? नाही साहेब. ठीक आहे. सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत यालाही काय माहीत नाही. सायली कोणत्या दिशेने गेला आपल्याला कसं कळणार आता? एक काम करू, तिच्या सासरकडच्या लोकांकडे चौकशी करू. काहीतरी माहिती हाती लागेल. सर मला खरंच नाही माहिती ती कुठे असेल. आम्ही दोघी एकमेकींना बहिणीसारख्या होतो. तसं पाहिलं ना सर तर सायली आणि प्रकाशचं लव्ह मॅरेज. पण आता घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच. घरात भांडणं झाली म्हणून कोणी असं घर सोडून जातं का? सर खरं तर तिला या घरात चिंता करण्याचं काही कारणच नाही आहे. तुमच्या मिसेसला काही पर्सनल प्रॉब्लेम किंवा घरात किंवा घराबाहेर कोणी त्यांना त्रास देत होतं, त्या कोणावर नाराज होत्या म्हणून घर सोडून गेल्या असं काही? नाही सर तिच्यासाठी तिचं हे घर मी हेच सर्वस्व आहे. इनफॅक्ट सर तिच्यामुळेच या घराला शोभा आहे सर. नायगुडे या प्रकाशशी बोलल्यावर वाटलं की तो एक चांगला नवरा आहे, बरा माणूस आहे. पण बाकीच्यांबाबतीत तसं नाही वाटलं नाही का? हो सर, सगळेच जण कुठल्या तरी टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्ये असल्यासारखे वाटत होते, कुठल्या तरी काळजीत असल्यासारखे. काळजी सायलीची नाही, यांचं भिंग फुटेल की काय याची. त्यांच्याकडे घरकामाला बाई आहे ना? हो सर. बऱ्याचदा घरातली सिक्रेट्स या नोकर माणसांना माहिती असतात. सायलीच्या फोन लोकेशनचं काय झालं? नाही सर, अजून काहीच कळलं नाही. तुझा फोन अजूनही स्विच ऑफ आहे. ओके, सायलीचे कॉल डिटेल्स मागून घ्या. ओके सर. देशमुखांच्या घरात तू गेली 3 वर्ष काम करते हो ना? हो साहेब. सायली मॅडमशी कसे वागतात सगळेजण? साहेब सायली मॅडमला नवरा एक नंबर मिळालाय. अहो खूप काळजी घेतात ते त्यांची. आणि बाकीचे? घरचे खूप छळ करतात त्यांचा. नेहमी त्यांना घालवून पाडून बोलतात. त्यांच्या दिसण्यावरून त्यांच्या रंगावरून अहो नेहमी त्यांना टोचून टोचून बोलतात. तू वाट काढ, मी तोपर्यंत काहीतरी खायला घेऊन येते. कुठे? बाहेर पाहुण्यांना. निकिता, ए निकिता, तुझं हे रूप रंग बघून तुझ्या हातचं कोणी खाईल तरी का? हे घे, चल चल लवकर. संपूर्ण घर त्यांचा छळ करतं पण साहेब नेहमी त्यांना सपोर्ट करतात. अहो असा नवरा मिळायला नशीब लागतो साहेब. हा नायकुडे, पोचतो आम्ही तिकडे. सर, जिची मिसिंग कंप्लेंट झाली होती तीच सायली.
बॉडीपाशी किंवा आसपास काही मिळालं? सर फक्त सायलीचा मोबाईल मिळालाय, अजून काहीच नाही. त्या लोकांकडे चौकशी केली? तर तसा हा एरिया निर्जन आहे, इकडे कोणी शक्यतो येत नाही आणि यांनाही काही माहिती नाही. सर अजून एक गोष्ट, सायलीच्या डोक्यावर पाठीमागून त्या दगडाने पहिला कोणीतरी वार केला आणि त्याच्यानंतर तिचा गळा घोटण्यात आला. नायकोडी, हा खून कदाचित तिच्या घरच्यांपैकी कोणीतरी केला असेल. त्यांची कामवाली सांगत होती ना, तिची सासू हिला खूप त्रास द्यायची. तिच्या सासूपासूनच चौकशीला सुरुवात करूया. ठीक आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. प्रकाश, सध्याची वेळ तुमच्यासाठी किती कठीण आहे आम्ही समजू शकतो, पण आम्हाला चौकशी तर करावीच लागेल. सध्या तरी आम्हाला असं वाटतंय की सायलीचा कोणीतरी खून केलाय आणि इट इज वेल प्लॅन मर्डर. मला सांगा, तिचे कोणी शत्रू होते? कोणाशी तिचं भांडण झालं होतं? कोणाशी वैर होतं? बरं, सायलीचं आणि तुमचं वैवाहिक आयुष्य कसं होतं? म्हणजे एक बायको म्हणून सायलीबरोबर तुमचं रिलेशन कसं होतं? माझं खूप प्रेम होतं तिच्यावर, पण माझं चुकलं. मी लक्ष नाही दिलं तिच्याकडे. माझ्या घरचे खूप त्रास द्यायचे तिला, पण ते कधीतरी सुधारतील, तिला आपलं मानतील याच भ्रमात राहिलो मी. ती फक्त सहन करत राहिली. पण सर, माझ्या घरचे किती तिच्याशी वाईट वागले तरी ते असं काय करतील असं मला वाटत नाही सर. सर, सायलीची सासू आणि तिची नणंद तिच्या रंगावरनं सतत तिला घालून पाडून बोलायची. सायली ज्या कॉलनीमध्ये राहते तिथल्या लोकांकडे मी चौकशी केल्यावर त्यांनी पण हेच सांगितलं की सायलीच्या सासूच्या बोलण्यामध्ये सतत सायलीबद्दल तिरस्कार जाणवायचा. मला तर वाटतं की सायली बाबतीत जे घडलंय ते ह्यांनीच मिळून केलंय. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा नाही कोणी, सायली UPSCसाठी प्रयत्न करत होती. उद्या आपली सून जर IPS झाली तर मग घरात तिचा मान वाढेल, आपल्यापेक्षा ती वरचढ ठरेल, ही दासी तिच्या सासूला वाटत असणार. एक काम कर, तिच्या सासूला बोलवून घ्या, बघूया तिचं काय म्हणणं आहे ते. ओके सर. तुम्ही तुमच्या सुनेला सतत छळायचा, तिच्या काळ्या रंगावरून तिला टोमणे मारायचा. तुमच्या सासूरवासाला कंटाळली होती ती. तिच्या इतकी काळी कुरूप मुलगी मी जगात कधी कुठे पाहिली नव्हती. अशी मुलगी आपल्या घरात सून असणं म्हणजे लाजिरवाणीच गोष्ट होती. तुमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट होती. तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती नको होती म्हणून तुम्ही तिला संपवून टाकलात, तिचा खून केलात. मग सुपारी दिलीत कोणाला तिची? अहो, काहीतरीच काय बोलताय साहेब. म्हणजे मला ती फक्त आमच्या घरात नको होती. म्हणजे जशी माझी दुसरी सून निकिता गोरी पान देखणी आहे, ही एवढी काळी होती म्हणून मी हिला केशर दूध द्यायचे, अंगाला लावायला हळदीचा लेप बनवून द्यायचे, पण कशाचा म्हणून उपयोग झाला नाही बघा. मग शेवटी मी प्रकाशच्या मागे लागले की हिला डिवोर्स देऊन टाक आणि घरातून निघून जाऊ दे ही. पण म्हणून मी तिचा खून नाही करायला सांगणार हो. ठीक आहे, या तुम्ही. सर सही हवी. नायकोडी, या सासूवर लक्ष ठेवा. तिचे कॉल डिटेल्स मागवा आणि लोकेशन हिस्ट्री काढा. आता एक काम करा, घरातल्या प्रत्येक मेंबरची लोकेशन हिस्ट्री काढा. ओके सर. हो, निघालोच मी. मला साधारण एक 15-20 मिनिटं लागतील. येस येस, पोचतोय मी. सर, सर सायलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सायलीचा मृत्यू रात्री 1 ते 3च्या दरम्यान झालाय. म्हणजे वॉचमननं दिलेलं स्टेटमेंट आणि आपला अंदाज दोन्ही खरं ठरलं. हो सर. सर, आणि सायलीचा CDR रिपोर्ट पण आलाय. सायलीला सतत एका नंबरवरनं धमक्यांचे मेसेज यायचे. धमक्यांचे मेसेज? कोणाचे धमके? सर, कुठला तरी व्हिडिओ आहे जो मी व्हायरल करील अशा पद्धतीच्या धमक्या होत्या त्या. व्हिडिओ? हो सर. आणि ज्या नंबरवरनं सायलीला या धमक्या येत होत्या त्या नंबरवर मी ट्राय केला, पण तो नंबर आता बंद होतो. तो नंबर ट्रेस करा, कोणाच्या नावावर कळलं पाहिजे आपल्याला. ओके सर. सर, सायलीच्या घरातले जेवढे आहेत त्या सगळ्यांचे मी CDR काढले. सायलीचा नवरा प्रकाश, याच्या CDRवरनं त्याने काही केलं असेल असं वाटत नाही. हां, पण सायलीचा दीर परेश आणि त्याची बायको निकिता या दोघांबद्दल काही कळत नाही आहे सर. म्हणजे? सर, सायलीचा दीर परेश हा जास्त काही करत नव्हता, धरसोड वृत्तीचा होता. आणि निकिता?
सर निकिताच्या CDR वरनं कळलंय की तिला एक आकाश नावा व्यक्तीचा सतत फोन यायचा. या आकाशला शोधून काढा. काय रे आकाश, निकिता देशमुखला ओळखतोस का? नाही सर, नाही ओळखत. नाही ओळखत? ए बास झाली नाटकं तुझी आणि त्या निकिताची चार्ट हिस्ट्री आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आता खरं सांग काय ते. रिकामे याला या. मी सांगतो, निकिता आणि मी रिलेशनशिपमध्ये आहोत. निकिताने सायलीबद्दल कधी काही सांगितलं होतं का तुला? सायली, तू इथे? हो, शेजारच्या दुकानात पुस्तकं घ्यायला आले होते. तुम्ही दोघे मगाचपासून जे काही चाळे करताय ना ते पाहिलंय मी. अगं नाही, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. हो का? खोटं बोलू नकोस. या जागेवर कपल्स का येतात हे माहिती आहे मला. निकिता, तू स्वतःच्या सुखासाठी तुझं घर, संसार, कुटुंब हे सगळं उद्ध्वस्त करतेस. तुला लाज नाही वाटत आहे का ग? सायली, मला फक्त एकदा माफ कर. मी हवं तर पाया पडते तुझ्या. मी आता काही सांगू शकत नाहीये, पण इथून पुढे जर मला हे काही दिसलं ना तर मी तुझी गय करणार नाही. लक्षात ठेव. चल आता. अगं, अच्छा, म्हणजे सायलीला तुमच्या अफेअरविषयी सगळं माहिती होतं. तिचं तोंड कायमचं गप्प करण्यासाठी तुम्ही तिचा खून केलात. नाही सर, मी नाही मारले तिला. 20 तारखेला जेव्हा सायलीचा खून झाला तेव्हा कुठं होतास? आउट ऑफ स्टेशन होतो. हा खरं बोलतोय का चेक करा. आणि निकिता देशमुखला बोलवून घ्या. हा आकाश कोण आहे? हे बघ निकिता, आता गप्प बसून किंवा खोटं बोलून काही होणार नाही. तुझे आणि आकाशचे मेसेजेस आहेत आमच्याकडे, सगळे पुरावे आहेत. बोल, अफेअर चालू आहे की नाही तुमचं? हो. आणि तुमच्या या अफेअर विषयी सायलीला कळलं म्हणून तू तिचा खून केलास? नाही सर, मी तिचा खून नाही केलाय. हा, हे खरं आहे की ती मला घरात नको होती. माझ्या डोळ्यात खुपायची ती. पण सर, मी नाही मारलंय तिला. इनफॅक्ट मी त्या दिवशी घरीच नव्हते. मी माझ्या माहेरी गेले होते 2 दिवस. ठीक आहे, जा तू. पुन्हा काही चौकशी करायची असली की आम्ही बोलवून घेऊ तुला. नायकोडी, हिच्यावर लक्ष ठेवा. नक्कीच काहीतरी लपवती आपल्यापासून. हो, इन्क्वायरी चालू आहे. अर्थात वेळ लागेलच ना त्याला. हा मी नंतर फोन करतो. ओके सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सायली ज्या कॉलनीमध्ये राहते तिथे आजूबाजूला चौकशी केली तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात आली. सर, सायलीच्या घरी कोणीतरी रमेश पै नावाचा माणूस सतत यायचा. हा रमेश पै म्हणजे या प्रकाशचा सख्खा मामा आहे. या शकुनी मामानंच तर काही फासे टाकले नाहीत ना, चेक करायला हवं. हे बघ निकिता, सध्या तरी सायलीच्या खुनाचा सगळ्यात जास्त संशय तुझ्यावर आहे. अहो सर, पण मी खरंच काही केलेलं नाहीये. हा, पण स्ट्रॉंग मोटिव्ह तुझ्याकडेच होता ना. तुझं आणि आकाशचं प्रकरण तिला माहीत पडलं होतं म्हणून. ठीक आहे, आमचा तुझ्यावरचा संशय कमी होऊ शकतो जर काही गोष्टींमध्ये तू आम्हाला मदत केलीस तर. म्हणजे आम्हाला खऱ्या खुन्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल. हो सर, मी मदत करायला तयार आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. निकिता, हा मामा रमेश पै, त्याच्याबद्दल काय सांगशील? रमेश मामा, ते तर दर 2-3 दिवसांनी आमच्या घरी यायचे. अगदीच घरोबा होता त्यांचा आणि आमचा. पण मध्यंतरी सायलीमुळे आमच्या घरात दुरावा निर्माण झाला होता. म्हणजे नक्की काय झालं होतं? ही फाईल घेऊन जा. सर, सर, काही दाखवायचंय. हे बघा सर. ही तर सायली देशमुख आहे ना? हो सर,
सायलीला तिच्या मोबाईलवरती एका व्हिडिओ क्लिपच्या बाबतीत धमक्यांचे मेसेज आहेत. कदाचित ही तीच व्हिडिओ क्लिप असेल आणि ही व्हिडिओ क्लिप आज सकाळपासून इंटरनेटवर खूप व्हायरल होते. नायकोडी, ही क्लिप ज्याने कोणी इंटरनेटवर व्हायरल केली त्याला लगेच शोधून काढा. ओके सर. हा, आणि ज्या फोनवरून सायलीला धमकीचे मेसेजेस येत होते तो फोन ऑन झाला? नाही सर. केवळ पूर्वग्रह दूषित मन आणि विचार यामुळे सायलीला दुर्दैवाचे दशावतार बघावे लागले. तिचा नवरा पूर्णवेळ तिच्या पाठीशी होता, पण तरी सुद्धा रंगावरून होणाऱ्या भेदभाव आणि तिरस्कारामुळे एका कर्तृत्ववान मुलीला हकनाक बळी पडावं लागलं. सायलीचा खून झाला होता. अनेक संशयित होते, पण खुनी नेमका कोण हे मात्र काही केल्या कळत नव्हतं. पोलिसांचा तपास चालू होताच, पण त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून तपास करायला सुरुवात केली आणि त्यांना एक असा क्लू सापडला ज्यानं संपूर्ण केसला एक वेगळंच वळण मिळालं. मला वाटतं याच फाईलमध्ये ते फोटो. सर. हां सर, नमस्कार. मी रमेश भाई, प्रकाश देशमुखचा मामा. बसा ना. मला सांगा, सायली आणि तुमचे संबंध कसे होते? चांगले होते. भाचेसून होती ती माझी. पण आम्ही जरा वेगळंच ऐकलंय. म्हणजे तुमच्या मुलीचं, मीराचं आणि प्रकाशचं लग्न ठरलं होतं ना, पण त्याच वेळी प्रकाश सायलीच्या प्रेमात पडला, त्यामुळे मीरा त्या घरची सून होऊ शकली नाही. हे खरं आहे ना? खरं. आणि त्याच वेळी मीराने सुसाईडचा देखील प्रयत्न केला. करेक्ट. मीरा त्या घरची सून होऊ शकली नाही, मीराने सुसाईडचा प्रयत्न केला आणि हे सगळं सायलीमुळे घडलं. सायली तुमच्या मुलीच्या सुखाच्या आड आली. या सगळ्याचं उट्टं म्हणून तुम्ही सायलीचा खून केला. चांगली आहे गोष्ट, चांगली आहे. काय आजकाल पुरावा नसताना सुद्धा पोलीस लोक कथाकथन करायला लागलेत. हो, पुराव्याचं आम्ही बघू. हा, पुरावा मिळाला ना की मग यायचं माझ्या घरी. सायलीला जर संपवायचं असतं ना तर लग्नाच्या आधीच संपवलं असतं. इतका वेळ वाट बघितली नसती. येतो. या मामाचे सगळे डिटेल्स काढा. ओके सर. रिकामे, चला. प्रकाश, जे झालं ते खूप वाईट झालं. असं नको व्हायला पाहिजे होतं. तुला काहीही गरज लागली तर सांग, मी लगेच येईन. अगदी केव्हाही कॉल करावा असा वाटला तर बिनधास्त कर. ओके? तुझ्या बायकोची जागा कोणीतरी भरून काढली पाहिजे ना. मीरा, सर, हा कांतीप्रसाद बाबा. हा रमेश पै, प्रकाशचा मामा, या बाबाचा खूप मोठा भक्त आहे. प्रकाशच्या मामाच्या अकाउंटवरनं या बाबा कांतीप्रसादच्या अकाउंटवरती खूप मोठ्या रकमांचं डोनेशन ट्रान्सफर झालंय. पण या सगळ्याचा सायलीच्या कोणाशी काय संबंध? सर, हा बाबा कांतीप्रसाद स्वतःला तंत्रमंत्रविद्या, काळी जादू याचा खूप मोठा एक्सपर्ट समजतो. कदाचित असं तर नाही की सायलीचा बळी याच तंत्रमंत्रविद्येबाई गेला असेल. नाही, शक्यता नाकारता येत नाही नायकोडी, पण आपल्याकडे याच्या विरोधात पुरावे काय? सर, 6 महिन्यांपूर्वी या बाबा कांतीप्रसादच्या एका स्त्री भक्ताने याच्यावरती एक्सप्लॉयटेशन, बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तशी फिर्याद सुद्धा दिली होती, पण ऐन वेळेला फिर्याद मागे घेतल्यामुळे हा सुटला. बोलून घ्यायला आणि त्या प्रकाशच्या मामाला सुद्धा. ओके सर. साहेब, कोण सायली? मी नाही ओळखत तिला. साहेब मारू नका. सांगतो, मी ओळखतो तिला. रॅकेट चालवतोस ना तू? तुझ्याकडे येणाऱ्या असहाय्य भाविक स्त्रियांचे असले व्हिडिओ बनवतोस ना तू? हा व्हिडिओ तू बनवला की नाही? साहेब, या व्हिडिओशी माझा काही संबंध नाही. मला माहिती पण नाही काय ते. हा रमेश तिला घेऊन आला होता माझ्याकडे, तिचा रंग गोरा व्हावा म्हणून. काय मामा,
त्या दिवशी ज्या मात चढला होता, बराच बोलत होतास, आज कुठे गेली हवा? कुठे गेली बोल? साहेब, माझ्या बहिणीने सांगितलं होतं याच्याकडे घेऊन जा म्हणून. तिला वाटत होतं की याच्या आशीर्वादामुळे काहीतरी फरक पडेल. सुरुवातीला सायली तयार नव्हती, पण नंतर तयार झाली. मग मी घेऊन गेलो याच्याकडे. माझी काय चूक त्याच्यात? हो, पण त्या दिवशी आली होती तेव्हा ती खूप अनइझी फील करत होती. ये बालिके, जवळ ये. बैस. रमेशजी मला म्हणाले होते तुला काही व्यथा आहेत, काही समस्या आहेत. हो बाबा, माझा हा काळा रंग, मला कंटाळा आलाय बाबा या रंगाचा. सतत प्रत्येक जण मला माझ्या रंगावरून बोलतं, सतत माझा अपमान करतं. समस्या खूप जटिल असली तरी त्याचे उपाय खूप सोपे आहे. खरंच? हो, त्याच्यासाठी एक पूजा करावी लागेल, दोघांना मिळून. चालेल, आपण करूयात ती पूजा. पण तो विधी खूप परीक्षा पाहणार असेल बालिके. या पूजेला नग्न पूजा असे म्हणतात. काय? हो सायली, ही पूजा करताना तुझ्या अंगावर एकही वस्त्र नसावा. तुझं नाव ऐकूनच तुझी लायकी कळली होती, पण आता खात्री पटलीये. लाज नाही वाटत अशा फालतू गोष्टी करताना? काय काय झालं? काय 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 झालं? काय झालं? काय झालं? तुम्ही यांच्यासोबत सामील होता ना? तुम्हा दोघांना ना जेलमध्ये टाकलं पाहिजे. तुम्ही माझ्या नवऱ्याचे मामा आहात म्हणून सोडून देतीये, पण इथून पुढे असल्या फालतू गोष्टी घरापर्यंत आणायच्या नाहीत, कळलं? फसवणूक आणि भोंदूगिरीचे चार्जेस दाखल करा कांतीप्रसाद बाबावर, आणि त्याला साथीदार म्हणून हा मामा जो होता त्या मामावर सुद्धा चार्जशीट दाखल करा. आणखीन एक गोष्ट, सायलीचा खून ज्यावेळी झाला त्यावेळी हा भोंदू बाबा होता कुठं हे त्याच्या मोबाईल लोकेशनवरनं जरा ट्रेस करा. ओके सर. सर, तुम्ही ते वॉचमॅनची माहिती काढायला सांगितली. हे बघा. काय रे, रोज एवढा खर्च? मला तर वाटलं तुला काय लॉटरी वगैरे लागली की काय, पण तसं तर काहीच नाही. साहेब, माझ्या कष्टाची कमाई साहेब. कष्टाची कमाई? या कष्टाच्या कमाईतनं तू 95,000ची गाडी घेतली, ती पण कॅश? ते गावाकडची जमीन विकली साहेब. मगापासून ऐकतोय, अजून किती खोटं बोलणार आहेस? खरं बोल, बोल खरं, नाहीतर आमच्याकडे पण अजून मार्ग आहे. सांगतो साहेब, मारू नका साहेब, सगळं खरं सांगतो साहेब. साहेब, सांगतो. माझं आणि सायलीचं लग्न 2 वर्षापूर्वी झालं. लव्ह मॅरेज. तेव्हा माझं सायलीवर खूप प्रेम होतं, पण हळूहळू मला ऑफिसमध्ये प्रमोशन्स मिळत गेली. मी कंपनीचा डिरेक्टर झालो. तशी तशी माझी बायको मला फारच कुरूप आणि गावंढाळ वाटायला लागली. मला आता माझ्या स्टेटसला शोभून दिसणारी अशी बायको हवी होती. सुंदर, दिसायला गोरी पान, 4 चौघात उठून दिसणारी, कॉर्पोरेट पार्टीजमध्ये छान दिसणारी अशी सुंदर बायको हवी होती. पण सायलीमध्ये हे असलं काहीच नव्हतं. मग मला हळूहळू दुसऱ्या मुली आवडायला लागल्या. पण सायलीचं काय करावं तेच कळत नव्हतं. सायलीने एक दिवस मला कांतीप्रसाद बाबाकडे झालेला तो इन्सिडेंट सांगितला. त्यावरून मला एक आयडिया सुचली. आमच्या सोसायटीचा तो वॉचमन सुनील, त्याला नेहमी पैशांचीच गरज असायची आणि तो उधळ्या माणूस होता. मी त्याला गाठलं आणि त्याला माझा प्लान सांगितला, आणि पैसे मिळणार म्हटल्यावर तोही तयार झाला ते सगळं करायला.
त्या व्हिडिओच्या आधारे मी सायलीला अननोन नंबरवरून धमक्या द्यायला सुरुवात केली आणि मेसेजसुद्धा पाठवले. मला वाटलं ती घाबरेल आणि मला जसं हवंय तसं करेल, पण माझा अंदाज चुकीचा ठरला. अहो मी सांगते ना तुम्हाला, मला फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत. त्यांच्याकडे माझा कुठला तरी व्हिडिओ आहे आणि तो व्हायरल करणार असं म्हणतायत. हे बघ, तसं काही होणार नाही. हो, मला कुणीतरी धमकी देते आणि तुम्ही काही नाही होणार कसं म्हणताय? सायली, हे बघ, त्याला जे काही हवंय ना ते आपण देऊन टाकूया. तू नको काळजी करू. नाही, मी ठरवलंय, मी त्याच्या धमक्यांना भीक घालणार नाहीये. मी पोलिसात जाऊन तक्रार करणार. सायली, हे बघ, या प्रकरणात घाई करून काही अर्थ नाहीये. आपण 2-3 दिवस वाट पाहूया आणि त्यानंतर पोलिसात तक्रार करूया. ठीक आहे? हे बघ सायली, हे बघ, मी आहे ना तुझ्यासोबत. मला तेव्हाच कळलं की सायलीचा काटा आता लवकरात लवकर काढावा लागेल. मग मी प्लान केला आणि तिला दुसऱ्या नंबरवरून मेसेज टाकून भेटायला बोलवलं. साजेशी बायको हवी होती ना तुला? हा? आता तुझ्यासाठी साजेशी कोठडी बघ. स्त्रियांचं या ना त्या कारणामुळे होणारं शोषण आपल्याला काही नवीन नाहीये. किंबहुना काहीतरी कारण काढून, तिला कमी लेखून, तिची हुशारी, कर्तृत्व यांना दाबून टाकून तिला घरामध्ये बंदिवान करण्याची संधी दरवेळेला शोधली जाते. ही वृत्ती, हे विचार बदलले पाहिजेत असं अनेकांना वाटतं आणि ही वृत्ती बदलण्यासाठी अनेकांनी जीवाचं रान सुद्धा केलंय, पण तरी सुद्धा अजूनही फरक पडलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली मदत आपल्यालाच करावी लागते या न्यायानं स्त्रियांना सुद्धा या सगळ्याला अधिक कणखरपणे, अधिक खंबीरपणे सामोरं जावं लागणारच आहे आणि आपण सगळे त्यांच्या पाठीशी आहोतच. आजच्या या महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या भागामध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन भागात एका नवीन केससह. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.